बघा आज लेक्चर नंबर 3 आहे. लेक्चर नंबर 3 जे आहे ते आपण लॉगॅरिथमवरतीच बघणार आहे. आपण काल लॉगचे सगळे रूल बघितले होते. सगळ्यात पहिले कोणता रूल बघितला होता? बघा, रूल नंबर 1 बघितला होता. रूल नंबर 1 काय होता? प्रोडक्ट रूल. कोणता? प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल काय होता? ठीक आहे. प्रोडक्ट रूल काय होता? तर लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n इक्वल्स टू काय राहतं? लॉग ऑफ m इंटू n राहतं. त्याच्यानंतर दुसरा रूल कोणता होता? कोशंट रूल. तर कोशंट रूल काय होता? कोशंट रूल होता बघा, कोशंट रूल. ठीक आहे. कोशंट रूल काय होता? तर लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n इज इक्वल्स टू काय राहतं? लॉग ऑफ m अपॉन n राहतं. ठीक आहे. त्याच्यानंतर ना तिसरा रूल होता बघा, थर्ड कुठला होता? तर पॉवर रूल होता. कोणता रूल? पॉवर रूल. पॉवर रूल काय सांगतो? तर पॉवर रूल बघा, पॉवर रूल सांगतो की लॉग ऑफ m ॲट बेस ए जर असेल तर याला आपण सेपरेट लिहू शकतो, लॉग ऑफ m अपॉन लॉग ऑफ ए. ठीक आहे. म्हणजे काय की दोघांचा बेस कॉमन पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट रूल कोणता होता? नेक्स्ट रूल होता बघा, पॉवर रूल नंतर चेंज बेस रूल. चेंज बेस रूल. ठीक आहे. चेंज बेस रूल काय होता? तर लॉग ऑफ ॲक्च्युली हा काय आहे? चेंज बेस रूल आहे. ठीक आहे. हा वरचा जो आहे तो चेंज बेस रूल आहे. एक मिनिट थांबा, पॉवर रूल वेगळा आहे. हा काय आहे? चेंज बेस रूल आहे. बघा, आपण बेस काय करतो? डिवाइडला नेतो. आणि पॉवर रूल काय आहे? लॉग ऑफ m रेस टू n जर असेल तर याला काय लिहू शकतो आपण? n इंटू लॉग ऑफ m लिहू शकतो. काय लिहू शकतो? m इंटू लॉग ऑफ n लिहू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट फिफ्थ रूल आहे बघा, रूल ऑफ इक्वेलिटी. कोणता रूल? रूल ऑफ इक्वेलिटी. ठीक आहे. तर रूल ऑफ इक्वेलिटी काय आहे? काय रूल ऑफ इक्वेलिटी? तर बघा, रूल ऑफ इक्वेलिटी लिहू आपण, रूल ऑफ इक्वेलिटी. रूल ऑफ इक्वेलिटी बघा, लॉग ऑफ m ॲट बेस ए इक्वल्स टू, एक मिनटं पेन चेंज करू आपण. ठीक आहे. लॉग ऑफ m ॲट बेस ए इक्वल्स टू लॉग ऑफ m n ॲट बेस ए. हे असं जर असेल तर याचा अर्थ काय आहे की m इक्वल्स टू n आहे. ठीक आहे. म्हणजेच काय आहे की हा लॉग ए काय होणार? कट होऊन जाणार. म्हणजे लॉग ॲट बेस ए काय होणार? कट होऊन जाणार. त्याच्यानंतर सिक्स्थ रूल आहे बघा, सिक्स्थ रूल ॲक्च्युली रूल नाही, हा झिरो एक्सपोनंट रूल आहे. झिरो एक्सपोनंट. ठीक आहे. लिहा इथं झिरो एक्सपोनेंट. झिरो एक्सपोनेंट रूल काय आहे की लॉग ऑफ 1 ॲट बेस ए इक्वल्स टू काय येतं? 0 येतं. म्हणजे काय आहे की 1चा कुठल्या पण बेसवरती जर लॉग घेतला 1चा, म्हणजे काय की एच्या जागेवरती सपोज 10 आहे, 100 आहे, त्याच्यानंतर काही पण असू द्या, तरी पण काय होणार? आन्सर काय येणार? 0च येणार. म्हणजे काय आहे की लॉगचा कुठल्या पण बेसला लॉग 1 एनी बेस काय असतं? 0 राहतं. ठीक आहे.
त्याच्यानंतर नेक्स्ट बघा 7 नंबरचा रूल आहे हा. ॲक्च्युली हा रूल नाही, हा काही नाही, रूल नाही म्हणजे म्हणजे बघा, जर एखादा नंबर आहे ए इज नंबर, ए काय एक पॉझिटिव्ह रिअल नंबर आहे, ठीक आहे. ए काय एक पॉझिटिव्ह रिअल नंबर आहे. ए इज पॉझिटिव्ह रिअल नंबर, पॉझिटिव्ह नंबर. मग बघा लॉग ऑफ ए ॲट बेस ए इक्वल्स टू काय येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजे काय की कुठली पण संख्या जर असेल, सपोज लॉग ऑफ 8 ॲट बेस 8 इक्वल्स टू काय यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे. म्हणजे कुठल्या पण संख्येचा जर लॉग घेतला सेम बेसवरती, त्याचा आन्सर काय येणार आहे, 1 येणार आहे, ठीक आहे. मग हे काय होते, सगळे लॉगचे रूल्स होते. मग आपण काय करणार आता, हे यूज करणार आणि याच्यावरती न्यूमरिकल सॉल्व्ह करणार. काल पण आपण काही न्यूमरिकल सॉल्व्ह केले होते, त्याच्यानंतर आज पण आपण काय करणार, आता काही न्यूमरिकल सॉल्व्ह करणार, ठीक आहे. सगळ्यांनी हे फॉर्म्युले लिहून घ्यायचे. त्याच्यानंतर लॉग ऑफ 1 ॲट बेस ए इक्वल्स टू 0, लॉग ऑफ ए ॲट बेस ए इक्वल्स टू 0 आणि आपला लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म बघ बरं, हे लॉगॅरिथमिक फॉर्म बघा 8वा आहे लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म काय राहतो आपला, एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे ए रेस टू एक्स इक्वल्स टू काय राहतं, यम. याला जर लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये लिहायचं असेल, बघा बेसला ए, मग इथं काय येणार, लॉग ऑफ यम, लॉग ऑफ यम ॲट बेस ए बेस काय होणार, इथं ए बेसला जाणार, ठीक आहे. आणि इक्वल्स टू पॉवर काय दिलेली आपल्याला, इथं एक्स दिलेली. पॉवर मे बी चेंज होऊ शकते, ठीक आहे. म्हणजे काय आहे की पॉवर डिपेंड आहे. सपोज पॉवर जर यन द्यायला असेल तर तिथं काय येणार, इक्वल्स टू यन येणार, ठीक आहे. म्हणजे काय की पॉवर जी राहणार आहे ते काय राहणार आहे, लॉगचा आन्सर राहणार, ठीक आहे. मग बघा हे रूल्स आपल्याला काय करायचे, यूज करायचे आता. तर याच्यावरती आपण आता न्यूमरिकल सॉल्व्ह करणार, ठीक आहे. तर आपण काल याच्यामधलं हे न्यूमरिकल सॉल्व्ह करेल होतं वाटतं, हे सॉल्व्ह केलेलं होतं, हे पण सॉल्व्ह केलं होतं, हे पण सॉल्व्ह केलं होतं, ठीक आहे. आणि हे पण आता हे आपण सॉल्व्ह करू, ठीक आहे. तर बघा मग आता चौथं न्यूमरिकल सॉल्व्ह करू आपण. मग बघा सोल्युशन किती असं आहे, चौथ्याचं आहे. आता गिवन काय दिलेलं आहे, लॉग ऑफ 6 5 6 1 ॲट बेस 9 इक्वल्स टू काय कन्सिडर करू, एक्स कन्सिडर करू, ठीक आहे. मग आता आपण आपलं एक्सपोनेन्शियल इक्वेशन आहे बघा, म्हणजे एक्सपोनेन्शियल फॉर्म आहे. एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आहे की ए रेस टू एक्स इक्वल्स टू यम राहतं. तर मग तेच आपण लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये कसं येतो, लॉग ऑफ एम ॲट बेस ए इक्वल्स टू काय येतं, एक्स म्हणजेच पॉवर. मग आता आपण जर इथं कम्पेअर केलं तर या लॉगॅरिथमिक फॉर्मला ह्या लॉगॅरिथमिक फॉर्मसोबत जर कम्पेअर केलं तर ए इक्वल्स टू काय दिलेलं आहे, 9. त्याच्यानंतर यम इक्वल्स टू काय आहे, 6 5 6 1 आणि एक्स इक्वल्स टू काय आपण घेतलेलं आहे, एक्स घेतलेलं आहे, ते आपल्याला फाइंड आउट करायचं, ठीक आहे. मग एक्सपोनेन्शियल फॉर्म बघा 9 रेस टू एक्स इक्वल्स टू 6 5 9 1, ठीक आहे. मग बघा आता हा जो 6 5 9 1 आहे ना, हा 9चा मल्टिपल आहे, काय आहे 9चा मल्टिपल आहे. 9 × 9 81 × 9 × 9. बघा 9चा जर 4 वेळेस गुणाकार केला तर किती येतं, करून बघा कॅल्क्युलेटरमध्ये करा वाटलं तर. बघा 9चा जर 4 वेळेस गुणाकार केला तर आपल्याला भेटतं 6 5 9 1. म्हणजेच याला कसं लिहू शकतो आपण, 9 रेस टू 4 लिहू शकतो, ठीक आहे. मग काय करायचं, 9 रेस टू 4 लिहायचं. मग बघा 9 रेस टू एक्स इक्वल्स टू 9 रेस टू 4, म्हणजेच एक्स इक्वल्स टू किती भेटलं आपल्याला, 4 भेटलं. किती भेटलं, 4, ठीक आहे. हे आपलं आन्सर आहे, ठीक आहे. आता बघा नेक्स्ट न्यूमरिकल बघू आपण. आता आपल्याला लॉगचे व्हॅल्यू काढायचे. हे आपण काल काढलेले बघा, माझ्याकडनं काही डबल स्लाईड झाले. हां आता बघा आपल्याला इथं काय करायचं आहे, एक्स फाइंड आउट करायचं आहे. काय फाइंड आउट करायचं, एक्स. मग बघा फर्स्ट इक्वेशन जे दिलेलं आहे, काय दिलेलं आहे फर्स्ट,
लॉग ऑफ एक्स ॲट बेस 3 इक्वल्स टू 5 दिलेलं आहे. आणि आपल्याला काय सांगितलं इथं एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. मग बघा हा काय लॉगॅरिथमिक फॉर्म आहे. मग आपण त्याला एक्सपोनेन्शियल फॉर्मच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. मग एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करताना काय लिहू शकतो आपण? एक्सपोनेन्शियल फॉर्म काय आपला ए रेस टू एक्स इक्वल्स टू यम. आणि त्याचाच लॉगॅरिथमिक फॉर्म कसा आहे? लॉग ऑफ यम ॲट बेस ए इक्वल्स टू काय राहतं? पॉवर किती दिलेली इथं? सॉरी, इक्वल्स टू काय दिलेलं आहे आपल्याला? पॉवर काय एक्स आहे. ठीक आहे ना, आपल्याला काय करायचं आहे? एक्स फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. आता बघा मी इथं पॉवरच्या जागेवरती यन घेतो. काय घेतो? यन. ठीक आहे. मग ए रेस टू यन घेऊ, कारण की इथं आता इक्वेशनमध्ये एक्स आहे म्हणून आपण यनच्या जागेवरती काय घेणार? यन घेणार, जेणेकरून काय होणार नाही? कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. ए रेस टू यन इक्वल्स टू, जर यम असेल तर त्याचा लॉगॅरिथमिक फॉर्म काय येईल? लॉग ऑफ यम ॲट बेस ए इक्वल्स टू पॉवर किती येतं? यन आहे. ठीक आहे. मग बघा आता ह्या लॉगॅरिथमिक फॉर्मसोबत जर कम्पेअर केलं, मग ए इक्वल्स टू किती दिलेलं आहे आपल्याला? 3. त्याच्यानंतर यमच्या जागेवरती काय दिलेलं आहे? यमच्या जागेवरती एक्स आहे आणि पॉवर किती दिलेली आहे? यन इक्वल्स टू काय आहे? इक्वल्स टू 5 दिलेले आहे, म्हणजेच पॉवर 5 आहे. मग बघा आता एक्सपोनेन्शियल फॉर्म काय राहतो? 3 रेस टू यन किती आहे? 5 आहे, इक्वल्स टू काय दिलेलं आहे? यम म्हणजेच काय? एक्स. ठीक आहे, एक्स. मग 3 रेस टू 5 जर केलं तर किती येईल? एक्स इक्वल्स टू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3, म्हणजे 3चा 5 वेळेस गुणाकार. मग 3 रेस टू 5 जर केलं आपण तर किती येतं? 243 येतं. किती येतं? 243. बघा, एक्स इक्वल्स टू 243, म्हणजेच हे काय आलं आपलं? आन्सर आलं. काय आलं? आन्सर. ठीक आहे. मग बघा फायनल लिहायचं, लॉग ऑफ एक्स ॲट बेस 3 इक्वल्स टू 5. हे काय आलं आपलं? सॉरी, इक्वल्स टू 5 आणि एक्स इक्वल्स टू लिहायची गरज नाही. ठीक आहे. डायरेक्ट एक्स इक्वल्स टू किती आलं आपलं? 243 आलं. ठीक आहे. आता बघा नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आपण. नेक्स्ट बघा सेकंड दिलेलं आहे आपल्याला इथं, लॉग ऑफ 3 1/3 इक्वल्स टू एक्स. म्हणजे लॉग ऑफ 1/3 ॲट बेस 3 इक्वल्स टू एक्स दिलेलं आहे आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. आता बघा काय होईल? आपल्याला परत एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा येतो बघा? ए रेस टू यन इक्वल्स टू यम. आणि त्याचा लॉगॅरिथमिक फॉर्म कसा येतो? लॉग ऑफ यम ॲट बेस ए इक्वल्स टू काय आलं? एक्स, सॉरी एन. पॉवर किती आहे? एन. कारण की इथं आपण पॉवरच्या जागेवरती पहिले आपण एक्स घ्यायचो, आता तिथं काय घेतलं आपण? एन घेतलं. ठीक आहे. त्याच्यामुळं इक्वल्स टू एन आलं. मग आता जर आपण याला कम्पेअर केलं लॉगॅरिथमिक फॉर्मला याच्यासोबत, तर आपल्याला एच्या जागेवरती काय दिलेलं आहे? ए इक्वल्स टू 3 दिलेलं आहे आणि यम इक्वल्स टू 1/3 दिलेलं आहे. ठीक आहे. आणि पॉवर काय करायची आहे? फाइंड आउट करायची, म्हणजेच एनच्या जागेवरती काय दिलेलं आहे? एक्स दिलेलं आहे. ठीक आहे. मग इथं काय लिहायचं बघा? ए रेस टू यन. एन किती आहे? म्हणजे ए किती आहे? 3 आहे. आणि रेस टू यन किती दिलेला आहे? एक्स इक्वल्स टू 1/3. किती आहे? 1/3. आता बघा इथं आपण 3 रेस टू एक्स आणि इथं 1/3 रेस टू 1 लिहू शकतो का? लिहू शकतो. ठीक आहे. आणि बघा पुन्हा हा जो एक नवीन नाही, जुना रूल आहे बघा, बेसिक रूल, की सपोज जर 1/a रेस टू एम जर असेल तर याला कसं लिहू शकतो आपण? ए रेस टू मायनस एम लिहू शकतो, बरोबर, वर नेल्यानंतर. इथं काय करावं लागेल आपल्याला? तो रूल ॲप्लाय करावा लागेल. ॲप्लाय केल्यानंतर काय होईल की 3 रेस टू एक्स इक्वल्स टू 3 रेस टू -1 येणार आणि मग आपल्याला एक्स इक्वल्स टू किती भेटणार? एक्स इक्वल्स टू -1 भेटणार. ठीक आहे. आपण जर इक्वेशन कम्पेअर केलं तर म्हणजे एक्स इक्वल्स टू किती भेटलं आपल्याला? -1 भेटलं. ठीक आहे. आता बघा थर्ड, इथे एक स्लाइड ॲड करला ना आपल्याला.
ठीक आहे. बघा आता आपल्याला आपण 2 सॉल्व्ह केले, तिसरं सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे. मग आता बघा सोल्युशन थर्ड कोणतं आहे? थर्ड काय दिलेलं आहे बघा, लॉग ऑफ बेस 5 दिलेलं आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन दिलं आहे एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 इक्वल्स टू काय दिलेलं आहे, 1 दिलेलं आहे. ठीक आहे. मग बघा आता आपण इथं काय करू शकतो, तर बघा इथं काय करू शकतो, आपल्याला लॉगॅरिथमिक फॉर्म दिलेला आहे. काय दिलेलं आहे? लॉगॅरिथमिक फॉर्म काय दिलेला आहे, ए रेस टू एन घेऊ आपण, कारण की इक्वेशनमध्ये एक्स दिलेलं आहे. ए रेस टू एन इक्वल्स टू काय राहतं, एम. मग याचा लॉगॅरिथमिक फॉर्म कसं येईल, तर बघा लॉग ऑफ काय, एम ॲट बेस ए इक्वल्स टू काय येणार आहे, पॉवर किती आहे, एन. ठीक आहे. मग आपण जर या इक्वेशन सोबत याला कम्पेअर केलं, तर कम्पेअर केलं काय काय भेटेल आपल्याला, तर ए इक्वल्स टू काय दिलेलं आहे, 5 दिलेलं आहे. त्याच्यानंतर एमच्या जागेवरती काय दिलेलं आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेलं आहे. क्वाड्रेटिक इक्वेशन काय आहे, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 आणि पॉवरच्या जागेवरती एन इक्वल्स टू किती दिलेलं आहे, 1 दिलेलं आहे. किती दिलेलं आहे, 1. मग बघा आता याचा एक्सपोनेन्शियल फॉर्म कसा आहे, तर एक्सपोनेन्शियल फॉर्म येईल बघा 5 रेस टू 1, पॉवर किती आहे, 1 इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11. ठीक आहे. मग बघा 5 रेस टू 1 किती येणार आहे, 5 येणार आहे. मग 5 इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11. ठीक आहे. मग बघा आता हा 5 इकडं प्लस इकडे गेलं काय होईल, मायनस होईल. म्हणून एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 मायनस 5 आणि इक्वल्स टू काय येणार, 0 येणार. ठीक आहे. मग इकडची टर्म मी इकडच्या साईडनं लिहिली डायरेक्ट. मग बघा आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन भेटलं, एक्स स्क्वेअर मायनस 5x. आता बघा 11मधून 5 गेले, खाली राहिले 6 कसे राहणार आहे, प्लस राहणार आहे. ठीक आहे. इक्वल्स टू 0. मग हे क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं. क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करताना बघा आता आपल्याला रूट घ्यावा लागतं. बघा आपल्याला इथं जो मल्टिप्लिकेशन आहे तो किती आला पाहिजे, +6 आला पाहिजे. मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे, +6 आलं पाहिजे. मग बघा +6 आणि त्यांची जी बेरीज आहे ती किती आली पाहिजे, -5 आली पाहिजे. मग काय करावं लागेल, तर बेरीज -5 यायसाठी -3 आणि -2चं जर मल्टिप्लिकेशन केलं तर +6 येईल. का, कारण की बघा -3 आणि -2 जर केलं तर मायनस मायनस प्लस होईल आणि गुणाकार येईल 6, म्हणजेच +6 येईल. आणि 3 -2 जर केलं म्हणजेच प्लस -2 जर केलं तर किती येईल, ते -5 येईल. ठीक आहे. म्हणजे आपले हे 2 फॅक्टर राहील. मग बघा आता इथं काय करायचं, लक्ष द्या. आता क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करायचं. एक्स स्क्वेअर मायनस 3x मायनस 2x प्लस 6 इक्वल्स टू काय राहील, 0. मग बघा इथून x कॉमन काढायचा, मध्ये राहील x मायनस 3. नंतर इथून जर -2 कॉमन काढलं तर x मायनस 3 इक्वल्स टू 0. मग बघा आपल्याला 2 रूट भेटले, कोणते कोणते, x मायनस 3 आणि x मायनस 2 इक्वल्स टू काय राहील, 0 राहील. मग बघा आता x मायनस 3 इक्वल्स टू 0 अँड x इक्वल्स टू x मायनस 2 इक्वल्स टू 0. मग बघा x इक्वल्स टू काय येणार आहे, 3 येणार आहे आणि x इक्वल्स टू काय येणार आहे, इथं 2 येणार आहे. मग बघा आपल्याला 2 व्हॅल्यू भेटू राहिली एक्सच्या. किती भेटू राहिली, x इक्वल्स टू 3,2. हे दोन्ही पण काय आपले आन्सर आहे. ठीक आहे. म्हणजे काय की इथं जर एखादा जर आन्सर निगेटिव्ह आला असतं, सपोज काय दिलेलं आहे की x इक्वल्स टू -3 आलं आणि x इक्वल्स टू +2 आलं, तर त्याच्यामधलं प्लस आन्सर घ्यायचं. काय घ्यायचं, प्लस घ्यायचं. कारण की हे लॉगॅरिथमचे जेवढे पण रूल्स जे आहे ते पॉझिटिव्ह इंटिजरसाठी ॲप्लिकेबल आहे. ठीक आहे. तर तुम्ही आपलं जे फायनल आन्सर ते किती आलं, x इक्वल्स टू 3,2 आलं. आता बघा आपण लास्टवालं सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. लास्टवालं काय आहे, अजून एक स्लाईड ॲड करायला लागेल. एक मिनटं.
ठीक आहे. आता आपण लास्टवाला सॉल्व करणार. ठीक आहे. सोल्युशन लास्टवाला जे चौथं काय दिलेलं आहे, लॉग ऑफ 3x - 1 इक्वल्स टू काय दिलेलं आहे, 2 दिलेलं आहे. ठीक आहे. मग आता बघा आपल्याला काय दिलेलं आहे, एक्सपोनेन्शियल फॉर्म दिलेला आहे. किंवा तुम्ही याला 2 मेथडनी सॉल्व करू शकता. एक तरी एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं किंवा डायरेक्ट लॉगचे रूल पण अप्लाय करू शकता. तर मी दोन्ही पण रूल्सनी सॉल्व करून दाखवतो. बघा आता इथं पहिले काय आहे की एक्सपोनेन्शियल फॉर्म काय राहतो आपला, a⁴n इक्वल्स टू, जर m असेल तर आपण काय लिहू, त्याचा लॉगॅरिथमिक फॉर्म लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू काय लिहायचं, पॉवर किती आहे, n. मग याच्यासोबत जर कम्पेअर केलं आपण, तर कम्पेअर केल्यानंतर ना काय भेटतं, तर a इक्वल्स टू 3. बघा a इक्वल्स टू किती आहे, 3 आहे. mच्या जागेवरती काय दिलेलं, m इक्वल्स टू x - 1 दिलेलं आहे आणि n पॉवर किती दिलेली इथं, 2 दिलेली आहे. ठीक आहे. मग आता जर एक्सपोनेन्शियल फॉर्म लिहिला तर 3⁻² इक्वल्स टू काय आहे, x - 1. मग बघा 3⁻² किती येतं, 9 इक्वल्स टू x - 1 आणि इथं काय येणार मग बघा, x इक्वल्स टू 9 + 1, कारण की हा 1 काय इकडे मायनस इकडे गेलं काय होईल, प्लस होईल. आणि x इक्वल्स टू किती येतं, 10 येतं. किती येतं, 10. ठीक आहे. तर मग बघा x इक्वल्स टू किती भेटलं आपल्याला, 10 भेटलं. ठीक आहे. बघा आता याला दुसऱ्या मेथडने एक सॉल्व करून दाखवतो. सपोज लॉग ऑफ 3 ब्रॅकेटमध्ये x - 1 इक्वल्स टू 2. ठीक आहे. मग बघा आता याला काय करायचं, लॉगच्या रूलनुसार आपण हा जो बेस आहे सेपरेट करू. बघा मग लॉग ऑफ x - 1 अपॉन लॉग ऑफ 3. मग आपण कोणता रूल यूज केला, चेंज बेस रूल यूज केला. कोणता रूल, चेंज बेस रूल काय बघा, तर चेंज बेस रूल आहे लॉग ऑफ m ॲट बेस a. असं जर असेल तर याला कसं लिहू शकतो, लॉग ऑफ m अपॉन लॉग ऑफ a. ठीक आहे. मग तसंच आपलं a च्या जागेवरती 3 होतं आणि m च्या जागेवरती x - 1 होतं. बरोबर आहे की नाही, x - 1 का x - 1 होतं. मग आपण काय केलं, चेंज केल्यानंतर ना लॉग ऑफ x - 1 आपण लॉग ऑफ 3 आलं. ठीक आहे. तर बघा आता याला काय करायचं, हा जो इकडं हा इकडे डिवाइडला इकडे आल्यावर काय होईल, मल्टिप्लाय होईल. मग ठीक आहे, लॉग ऑफ x - 1 इक्वल्स टू 2 इंटू लॉग ऑफ 3. मग आता परत इथं आपल्याला दुसरा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. कोणता, की पॉवर रूल काय आहे, तर बघा पॉवर रूलनुसार जर आपण सॉल्व केलं तर लॉग ऑफ x - 1 इक्वल्स टू लॉग ऑफ 3⁻². मग इथं कोणता रूल यूज केला आपण, पॉवर रूल काय आहे, की लॉग ऑफ m⁻n इक्वल्स टू काय येतं, n इंटू लॉग ऑफ m. ठीक आहे. मग बघा आपल्याला ह्या फॉर्ममध्ये दिलेलं होतं, काय दिलेलं होतं, 2 log 3 दिलेलं होतं. मग याला कसं लिहिलं आपण, लॉग ऑफ 3⁻² लिहिलं, रिव्हर्स फॉर्ममध्ये लिहिलं. आता बघा रूल ऑफ इक्वेलिटीनुसार काय येणार, x - 1 इक्वल्स टू 3⁻². कारण की हा लॉग काय होणार, कट होणार. इथं काहीच दिलेलं नाही, म्हणजे हा कोणता लॉग आहे, कॉमन लॉग आहे. कॉमन लॉगचा बेस किती राहतो, 10 राहतो. मग दोन्ही बाजूनं काय होणार, इक्वेलिटी रूलनुसार हे कट होऊन जाणार. ठीक आहे. म्हणजे हा लॉग आणि हा लॉग काय होणार, कट होणार. दोन्ही बाजूला आहे. ठीक आहे, सेम बेसवरती. म्हणून त्याच्यानंतर नाही तर काय आलं, x - 1 इक्वल्स टू 3⁻². मग 3⁻² किती येतं, 9 येतं. मग म्हणून x इक्वल्स टू काय येणार, x इक्वल्स टू 9 + 1 आणि x इक्वल्स टू काय येणार, मग इथं 10 येणार. ठीक आहे, आलं बरोबर. म्हणजे असं पण करू शकता आणि असं पण करू शकता, पण असं करायला 3 फॉर्म्युले यूज केले. किती, 3 फॉर्म्युले कोणते, तर इथं रूल ऑफ इक्वेलिटी यूज केला. कोणता, रूल ऑफ इक्वेलिटी. आणि इकडं सिंगल याच्यामध्ये आपण सॉल्व केलं. म्हणजे काय की असं पण करू शकतो, असं पण करू शकतो. ठीक आहे, ज्यांना जसं सोपं वाटेल त्यांनी तसं करा. बट शक्यतो
तीन फॉर्म्युले यूज करायपेक्षा सिंगल एक्सपोनेन्शियल फॉर्म टू लॉगरिथमिक फॉर्म यूज करायचा आणि सॉल्व करायचं, कारण की तीन फॉर्म्युले यूज करताना जर मिस्टेक झाली तर प्रॉब्लेम चुकू शकतो, पण सिंगल फॉर्म्युले यूज करताना प्रॉब्लेम चुकणार नाही. त्याच्यामुळे काय आहे की सिंगल फॉर्म्युला यूज करायचं कधी पण. ठीक आहे, 2 मार्कसाठी असा प्रॉब्लेम येतो पेपरमध्ये. आता बघा नंतर दिलेलं आहे आता फाइंड द व्हॅल्यू ऑफ 3 प्लस लॉग ऑफ 5 लॉग ऑफ 3 प्लस लॉग ऑफ 5 मायनस लॉग ऑफ 4. तर बघा आता याचं सोल्युशन कसं येईल. बघा सोल्युशन बघा आता सगळ्यात पहिले लिहून घ्यायचं ॲज इट इज लॉग ऑफ 3 प्लस लॉग ऑफ 5 मायनस लॉग ऑफ 4. मग बघा आता सगळ्यात पहिले काय करायचं, यांच्या दोघांमध्ये कोणता रूल अप्लाय करायचा, प्रोडक्ट रूल. मग बघा लॉग ऑफ 3 इंटू 5 मायनस लॉग ऑफ 4. मग असं का बरं अप्लाय केलं आपण, तर रूल ऑफ इक्वेलिटी, रूल ऑफ प्रोडक्ट रूल यूज केला. कोणता रूल, प्रोडक्ट रूल. म्हणजेच काय की लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ एन इक्वल्स टू लॉग ऑफ एम इंटू एन. आता एमच्या जागेवरती इथं 3 होता, एनच्या जागेवरती 5 होता, मग 3 इंटू 5 केलं आपण. ठीक आहे, मग इक्वल्स टू बघा आता काय आलं पुढे नेक्स्ट. मग बघा लॉग ऑफ 3 5 15 मायनस लॉग ऑफ 4. आता इथं कोणता रूल यूज करू शकतो आपण, लॉग ऑफ कोशंट रूल. म्हणजे काय येणार 15/4 येणार. ठीक आहे, मग कोणत्या रूलनुसार, तर आपण इथं रूल यूज केला आहे कोशंट रूल. एक मिनटं. बघा कोशंट रूल काय सांगतो आपल्याला, लॉग ऑफ एम मायनस लॉग ऑफ एन इज इक्वल्स टू काय येतं, लॉग ऑफ एम अपॉन एन येतं. काय येतं, लॉग ऑफ एम मायनस लॉग ऑफ एन इज इक्वल्स टू लॉग ऑफ एम अपॉन एन. ठीक आहे, मग काय लिहायचं इथं, लॉग ऑफ 15/4. ठीक आहे, म्हणजे काय आलं आपलं फायनल आन्सर आलं. म्हणजेच तुम्ही खाली नंतर लास्टला काय लिहू शकता, बघा लॉग ऑफ 3 प्लस लॉग ऑफ 5 मायनस लॉग ऑफ 4 इक्वल्स टू काय येतं, लॉग ऑफ 15/4. आता याला फर्दर आपण सॉल्व्ह करू शकत नाही, म्हणून इथपर्यंत स्टॉप करायचं. ठीक आहे, हे काय आपलं फायनल आन्सर. त्याच्यानंतर बघा आता नेक्स्ट. तर बघा हे इम्पॉर्टंट, याच्यामध्ये थोडी कन्सेप्ट आहे. बघा आता सोल्युशन काय दिलेलं आहे आधी आपल्याला, 1/2 लॉग ऑफ 16 प्लस 1/3 लॉग ऑफ 27. ठीक आहे, मग बघा आता आपण हा जो 16 आहे, कोणता, हा जो 16 आहे बघा, याला कसं लिहू शकतो, 16 इक्वल्स टू 4 इंटू 4. म्हणजेच कसं लिहू शकतो, 4 इंटू 4 म्हणजेच 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2, म्हणजे 2चा 4 वेळेस गुणाकार करू शकतो. ठीक आहे, मग याला 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 म्हणजेच 2⁴ लिहू शकतो का आपण, 2⁴ लिहू शकतो. ठीक आहे, किंवा आपण 4⁴ पण लिहू शकतो. ठीक आहे, म्हणजेच काय 4⁴. आता आपल्याला इथं 4⁴ लिहायला लागेल, कारण की बाहेर 1/2 दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा नेक्स्ट हा जो 27 आहे, याला कसं लिहू शकतो आपण, 27ला 3 इंटू 3 इंटू 3. बघा 3 3 9 9 27, म्हणजेच 3⁵ लिहू शकतो. ठीक आहे, मग बघा आता आपण त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये ते लिहिणार काय, बघा इक्वल्स टू 1/2 लॉग ऑफ 4चा स्क्वेअर प्लस 1/3 लॉग ऑफ 3चा क्यूब. ठीक आहे,
मग आता आपण पॉवर रूल आहे बघा, आपल्याकडे पॉवर रूल काय सांगतो की लॉग ऑफ यम रेस टू एन जर असेल तर आपण त्याला बाहेर कसं लिहू शकतो, एन इंटू लॉग ऑफ यम लिहू शकतो, बरोबर. मग काय होणार इथं, 1/2 तसंच राहणार इंटू, बघा आता हा जो 2 आहे पॉवरला हा पुढे येणार बाहेर येणार, मग 2 इंटू लॉग ऑफ 4 प्लस 1/3 तसाच, मग 3/3 आहे, लॉग ऑफ 3/3 म्हणजे हा 3 काय होणार बाहेर येणार इंटू 3 लॉग ऑफ 3. मग बघा आता इथं काय आहे की हा अपॉनचा 2 आणि वरचा 2 काय होणार कट होणार, त्याच्यानंतर हा 3 आणि हा 3 काय होणार कट होऊन जाणार, ठीक आहे. मग त्याच्यानंतर बघा काय येणार आन्सर, लॉग ऑफ 4 प्लस लॉग ऑफ 3. आता परत इथं आपण काय लावू शकतो, प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल काय सांगतो आपल्याला, लॉग ऑफ यम प्लस लॉग ऑफ एन जर असेल तर काय करायचं, लॉग ऑफ 4 प्लस लॉग ऑफ 3. बघा आता याला काय करू शकतो आपण, लॉग ऑफ यम प्लस लॉग ऑफ एन इक्वल्स टू काय आहे, लॉग ऑफ यम इंटू एन. मग लॉग ऑफ यम किती इथं 4 आहे आणि एन किती आहे 3 आहे, मग 4 3 12 लॉग ऑफ 12. हे काय आलं त्याचं आन्सर आलं, ठीक आहे. म्हणजेच इथं फायनल लिहून घ्या वाटलं तर 1/2 लॉग ऑफ 16 प्लस 1/3 लॉग ऑफ 27 इज इक्वल्स टू लॉग ऑफ 12. काय लॉग ऑफ 12 आहे, ठीक आहे. हे आपलं फायनल आन्सर आलं. आता बघा त्याच्यानंतर नेक्स्ट डबल झालं का हा प्रॉब्लेम, ठीक आहे डबल झालं एक. आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, सोल्युशन. ठीक आहे, आता काय दिलेलं आहे आपल्याला, 3 लॉग ऑफ ॲट बेस 10 2 दिलेला आहे, ठीक आहे, मायनस 1/2 लॉग ऑफ 10 हे लॉग ऑफ 36 ॲट बेस 10 म्हणजे बघा 3 लॉग ऑफ 2 ॲट बेस 10 मायनस 1/2 लॉग ऑफ 36 ॲट बेस 10 प्लस काय दिलेलं आहे इथं 1 दिलेलं आहे, ठीक आहे. मग आता बघा आता इथं परत आपण काय करणार, हा जो 36 आहे या 36ला कसं लिहू शकतो, 36ला आपण 6 इंटू 6 लिहू शकतो, ठीक आहे. म्हणजेच काय 6चा स्क्वेअर, मग आपण इथं 36च्या जागेवरती 6 स्क्वेअर लिहिणार आणि इथं हा जो दिलेला आहे 3 लॉग ऑफ 2 ॲट बेस 10 जो दिलेला आहे याला इथं आपण काय करणार पॉवर रूल अप्लाय करणार. पॉवर रूल काय आपल्याकडं बघा, पॉवर रूल आहे लॉग ऑफ यम रेस टू एन जर असेल तर त्याला आपण एन इंटू लॉग ऑफ यम लिहू शकतो, ठीक आहे, सेम बेसवरती. इथं बेस ए आहे, इथं पण बेस काय राहणार ए राहणार. मग बघा एनच्या जागेवरती 3 आहे, लॉग ऑफ लॉगच्या जागेवर लॉग, एमच्या जागेवरती 2 आणि बेसच्या जागेवरती 10 आहे, ठीक आहे. हा एक रूल काय करायचा आपल्याला तिथं अप्लाय करायचा आणि त्याच्यानंतर ना इकडच्या साईडला काय करायचं रिव्हर्स रूल अप्लाय करायचं. काय करायचं रिव्हर्स रूल. तर बघा मग आपण इथं फर्स्ट 3 लॉग ऑफ 2 ॲट बेस 10ला रिव्हर्स रूल अप्लाय करणार, ठीक आहे. तर बघा मग आता काय येतं इथं लिहा, ठीक आहे. लॉग ऑफ 2 रेस टू 3 ॲट बेस 10 मायनस 1/2 लॉग ऑफ 36ला 6चा स्क्वेअर लिहायचं, काय लिहायचं 6 स्क्वेअर, हा प्लस 1 ॲज इट इज, ठीक आहे, इक्वल्स टू. आता बघा 3चा क्यूब जर केला तर किती येतो, लॉग ऑफ 8 येणार, काय येणार 8 ॲट बेस 10 मायनस 1/2 हा आता 2 काय करायचं बाहेर घ्यायचा इंटू 2 लॉग ऑफ 6 प्लस हा 1 तासच, ठीक आहे. मग बघा आता इथं काय होणार लॉग ऑफ 8 ॲट बेस 10 मायनस हा 2 काय झाला कट झाला, म्हणजेच काय राहिलं लॉग ऑफ, बघा इथं पण बेस 10 इथं पण लिहा बेस 10
बेस 10, 6 ॲट बेस 10 प्लस 1. मग बघा आता काय होणार, इथं कोणता रूल अप्लाय करायचा, कोशंट रूल. कोशंट रूल काय आपल्याकडं, लॉग ऑफ यम ॲट बेस ए मायनस लॉग ऑफ यन ॲट बेस ए इक्वल्स टू काय येतं, लॉग ऑफ यम अपॉन यन ॲट बेस ए. ठीक आहे. तर बघा आता इथं काय होणार मग, इक्वल्स टू बघा लॉग ऑफ बेस 10च राहणार आणि 8/6 होणार. ठीक आहे, प्लस 1 ॲज इट इज. मग आता बघा नंतर इक्वल्स टू लॉग ऑफ 10 आणि 8/6 जर गेलं तर इथं काय, 2×3=6, 2×4=8 म्हणजेच 4/3 येणार. किती येणार, 4/3. ठीक आहे, प्लस 1 तसंच. मग आता बघा इथं काय की 1 आहे. मग मी तुम्हाला एक रूल सांगितलं होतं बघा, लॉग ऑफ ए ॲट बेस ए इक्वल्स टू काय राहतं, 1 राहतं. मग म्हणून आपण काय करणार, आता इथं बेस 10 दिलेलं आहे म्हणून आपण इथं पण बेस 10 घेणार. लॉग ऑफ 10 ॲट बेस 10 इक्वल्स टू काय राहील, 1 राहील. कारण कुठल्या पण संख्येचा सेम बेसवरती जर लॉग घेतला तर आपल्याला काय भेटतं, 1 भेटतं. ठीक आहे, मग इक्वल्स टू मध्ये काय येणार, इक्वल्स टू लॉग ऑफ 4/3 ॲट बेस 10 प्लस लॉग ऑफ 10 ॲट बेस 10. आता इथं परत कोणता रूल अप्लाय करायचा, प्रोडक्ट रूल. प्रोडक्ट रूल काय आहे, लॉग ऑफ एम प्लस लॉग ऑफ यन इक्वल्स टू काय येतं, लॉग ऑफ यम इंटू यन. काय येतं, लॉग ऑफ यम इंटू यन. ठीक आहे, मग आता बघा लॉग ऑफ यम किती आहे, यम इथं 4/3 आहे आणि यन किती आहे, 10 आहे. मग काय होणार, त्यांचं मल्टिप्लिकेशन होणार, लॉग ऑफ 4/3 इंटू 10 आणि इथं काय आहे, 10 आहे. ठीक आहे, आणि आता मल्टिप्लिकेशन म्हणजे 4×10=40 होणार, लॉग ऑफ 40/3 ॲट बेस 10. ठीक आहे, म्हणजेच आन्सर काय लागलं आपलं, लॉग ऑफ 40/3 ॲट बेस 10. ठीक आहे, आपण इथं किती रूल यूज केले, तर 1 2 3 4 रूल्स काय केले, यूज केले. तर याच्यामध्ये बघा हा रूल तर कॉमनच समजा, त्याच्यानंतर ना मायनसचा कोशंट रूल पण कॉमनच आहे आणि प्रोडक्ट रूल पण कॉमन आहे. ठीक आहे, बट हा जो रूल आहे ना हा आपण अकॉर्डिंग टू सिच्युएशन यूज केला. म्हणजेच इथं बेस 10 दिलेला होता म्हणून आपण बेसला 10 घेतलं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता इव्हॅल्युएट. आता मध्येच हा प्रश्न आला आहे. ठीक आहे, टायपिंग करताना स्लाईड खालीवरती झाले असेल तर ठीक आहे, सोल्युशन आपण सोल्युशन फाइंड आउट करू. बघा आता सोल्युशन, लॉग ऑफ 81 ॲट बेस 3 इक्वल्स टू एक्स. ठीक आहे, मग आपण एक्स कन्सिडर केला, आपल्याला आता इक्वल्स टूची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे, म्हणून काय करायचं आता इथं पॉवर रूल. पॉवर रूल काय आहे, a⁻x इज इक्वल्स टू यम. आता इथं काय आहे की पॉवरला ठीक आहे आपण एक्सच घेऊ, नंतर ना लॉग रूल, लॉगॅरिथमिक फॉर्म. ठीक आहे, तर लॉग ऑफ यम ॲट बेस ए इक्वल्स टू काय आहे, एक्स आहे. म्हणजेच पॉवर किती, एक्स आहे. आपल्याला तीच फाइंड आउट करायची. आता याला याच्यासोबत कम्पेअर करा, याच्या जागेवरती काय दिलेले आहे बघा, तर एच्या जागेवरती दिलेलं आहे आपल्याला 3, यमच्या जागेवरती दिलेलं आहे 81 आणि एक्सच्या जागेवरती काय आहे, एक्स आहे. तेच आपल्याला फाइंड आउट करायचे. मग आता याचा लिहा एक्सपोनेन्शियल फॉर्म, 3x इक्वल्स टू 81. मग बघा 81 काय आहे की 3चा मल्टिपल आहे. काय आहे, 3चा मल्टिपल आहे. 9 9 81 होते बघा. तर मग आपण 81ला असं लिहू शकतो का, 81 इक्वल्स टू 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. बघा
3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 27 त्रिक 81, म्हणजेच काय आहे की 3^4. मग बघा आता इथं लिहा 3x इज इक्वल्स टू 3^4. मग याचा आन्सर काय येईल? मग जर आपण कम्पेअर केलं तर x इक्वल्स टू किती भेटलं आपल्याला? 4 भेटलं. ठीक आहे, x इक्वल्स टू 4. आता बघा नेक्स्ट. आता बघा इथं आपल्याला सॉल्व द फॉलोइंग. लॉग ऑफ x² मायनस 3x प्लस 2 मायनस लॉग ऑफ x मायनस 1 इक्वल्स टू लॉग ऑफ x मायनस 2 दिलेलं आहे. ठीक आहे, तर 1 मिनटं हे बरोबर आहे बघून घेतो मी, कारण की मला वाटतं तिथं प्लस इक्वल्स टूच्या जागेवरती टायपिंग मिस्टेक झाली बहुतेक. तोपर्यंत मागचं कोणच लिहायचं बाकी असेल तर लिहून घ्या. ठीक आहे, इथं मिस्टेक झालेली आहे. इक्वल्स टूच्या तिथं काय आहे? प्लस आहे. ठीक आहे, इथं काय आहे? प्लस साईन. इथं काय आहे? प्लस. इथं काय दिलेलं आहे? प्लस दिलेलं आहे, प्लस. ठीक आहे, स्पेलिंग सॉरी टायपिंग मिस्टेक झाली आहे. तर ठीक आहे, मग आपण आता सॉल्व करू. बघा सोल्युशन. सगळ्यात पहिले जो प्रॉब्लेम दिलेला आहे तो गिव्हन लिहायचा. ठीक आहे, सोल्युशन. मग बघा काय दिलेलं आहे आपल्याला? लॉग ऑफ, तर इक्वल्स टू घेतो कारण की आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे, x² मायनस 3x प्लस 2 मायनस लॉग ऑफ x मायनस 1 प्लस लॉग ऑफ x मायनस 2 दिलेलं आहे. ठीक आहे, मग आता बघा आपण इथं काय आहे की m ॲज अ हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे आणि n ॲज अ हे x मायनस 1 आहे. मग आपण इथं कोणता रूल अप्लाय करू शकतो? लॉग ऑफ m मायनस लॉग ऑफ n. m मायनस m जर केलं तर काय येईल? लॉग ऑफ m अपॉन n. m अपॉन n. ठीक आहे, मग बघा आता इक्वल्स टू लॉग ऑफ m किती आहे? x² मायनस 3x प्लस 2 अपॉनला काय येणार? x मायनस 1. x मायनस 1. ठीक आहे, हा ब्रॅकेट कंप्लीट प्लस लॉग ऑफ x मायनस 2. ठीक आहे, मग बघा परत इक्वल्स टू लॉग ऑफ. आता हे जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे याला सॉल्व करा. याला सॉल्व करायच्या आधी आपण इथं परत एकदा एक रूल अप्लाय करू. कोणता रूल? तर लॉग ऑफ लॉग ऑफ m प्लस n. मग mच्या जागेवरती काय येणार आहे? ही पूर्ण टर्म येणार आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन अपॉन x मायनस 1, आणि nच्या जागेवरती x मायनस 2 येणार. ठीक आहे, मग बघा लॉग ऑफ m प्लस लॉग ऑफ n इज इक्वल्स टू लॉग ऑफ m इंटू n. ठीक आहे, तर असं जर केलं तर काय होणार? mच्या जागेवरती पूर्ण टर्म आहे. ठीक आहे, मग इथं येणार लॉग ऑफ, इथे येणार लॉग ऑफ, मोठा ब्रॅकेट टाका, x² मायनस 3x प्लस 2 अपॉन x मायनस 1 आणि इंटू काय होणार? x मायनस 2. ठीक आहे, त्याच्यानंतर आता बघा आपल्याला इथं ही क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व करायला. मग क्वाड्रेटिक इक्वेशनचे फॅक्टर काढू आपण साईडला. ठीक आहे, साईडला फॅक्टर काढा. साईडला नाही इथंच काढा. ठीक आहे,
बघा इथं क्वाड्रेटिक इक्वेशन काय दिलेलं आहे, एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस मिनटं बरं का, ते पेनचा प्रॉब्लेम होतो कधी कधी, इक्वल्स टू, ठीक आहे. मग याचे फॅक्टर पाडायचे. आता इथं काय मल्टिप्लिकेशन 2 आलं पाहिजे आणि ॲडिशन किती आली पाहिजे, -3 आली पाहिजे. काय आलं पाहिजे, -3. मग बघा 2 1 जा -2 -1. मग बघा -2 -1 जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार, 2 1 जा 2 प्लस येणार. बट त्याची जी यांची जर ॲडिशन केली तर ॲडिशन काय येणार, -2 -1 किती होणार, -3 होणार. ठीक आहे. म्हणजे इथं आपले त्याचे रूट्स काय येणार, एक्स स्क्वेअर मायनस 2x मायनस एक्स प्लस 2. मग बघा इथं जर एक्स कॉमन घेतला, एक्स ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 2, त्याच्यानंतर इथं जर -1 कॉमन घेतला तर एक्स मायनस 2. मग याचे रूट कोणते कोणते भेटणार, तर एक्स इक्वल्स टू, सॉरी आता रूट कोणते कोणते भेटले, तर एक्स मायनस 2 आणि एक्स मायनस 1. मग बघा हे जे रूट भेटले आपण ह्या इक्वेशनच्या जागेवरती टाकू शकतो का, हो, कारण टाकू शकतो. तर बघा मग आता आपण काय लिहिणार, लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये आता ही क्वाड्रेटिक इक्वेशन जागी त्याचे रूट टाका, एक्स मायनस 2 आणि एक्स मायनस 1. आणि आपला इथं ॲज इट इज राहिलेला एक्स मायनस 2 अपॉन इथं काय एक्स मायनस 1 आहे. ठीक आहे. मग बघा आता हा ब्रॅकेट कम्प्लीट. मग इथं एक्स मायनस 2 आणि हा एक्स मायनस 1 एक्स मायनस 1 काय होणार, कट होऊन जाणार. आणि आता बघा इथं एक्स मायनस काय आलं, आम्हाला 1 मिनिट, एक्स मायनस 2 आहे तिथं, हो एक्स मायनस 2 आहे. मग बघा आता एक्स मायनस 2 आणि एक्स मायनस 2चं काय होणार, स्क्वेअर होणार. काय होणार, स्क्वेअर. मग बघा इथं काय येईल, लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 2 आणि एक्स मायनस 2. मग बघा ए इंटू ए काय होतं, एचा स्क्वेअर होतो. तसंच लॉग ऑफ एक्स मायनस 2चा स्क्वेअर होणार. आणि लॉगच्या कोणता रूल, पॉवर रूल. पॉवर रूल काय सांगतो, पॉवर रूल सांगतो बघा, लॉग ऑफ यम रेस टू एन जर असेल तर त्याला काय लिहू शकतो, एन इंटू लॉग ऑफ यम लिहू शकतो. ठीक आहे. मग तोच आपण इथं अप्लाय करणार. मग यनच्या जागेवरती इथं किती दिलेलं आहे, 2 लॉग ऑफ एक्स मायनस 2. हेच काय आपलं फायनल आन्सर. ठीक आहे. हेच काय आपलं फायनल आन्सर. आता बघा नेक्स्ट, इथं काय काय केलं आपण, पहिले काय क्वाड्रेटिक इक्वेशन दिलेली होती, नंतर आपल्याला एक्स मायनस 1 प्लस लॉग ऑफ एक्स मायनस 2 दिलेलं आहे. मग पहिले आपण कोशंट रूल अप्लाय केला यम मायनस एनचा, म्हणजे लॉग ऑफ यम मायनस लॉग ऑफ एन इक्वल्स टू लॉग ऑफ यम अपॉन एन केलं. तर मग क्वाड्रेटिक इक्वेशन ॲज अ यम होतं आणि एक्स मायनस 1 ॲज अ एन होतं. मग आपण काय केलं, प्लस लॉग ऑफ एक्स मायनस 2 तसंच ठेवलं. नंतर परत प्रोडक्ट रूल अप्लाय केला. प्रोडक्ट रूल अप्लाय केल्यानंतर ना एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2 अपॉन एक्स मायनस 1 इंटू एक्स मायनस 2. ठीक आहे. प्रोडक्ट रूल अप्लाय केल्यानंतर पण ती जी क्वाड्रेटिक इक्वेशन दिली होती कोणती, एक्स स्क्वेअर मायनस 3x, इथं बघा एक्स स्क्वेअर मायनस 3x प्लस 2, याचे रूट काढले. रूट काढल्यानंतर ना त्याच्या जागेवरती पुट केले. पुट केल्यावर आपल्याला कळलं की एक्स मायनस 1 काय होतं, कट होतं. मग ते कट केलं. कट केल्यानंतर ना काय भेटलं, लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये एक्स मायनस 2 पुन्हा एक्स मायनस 2. मग बघा ए इंटू एच काय होता, एचा स्क्वेअर होतो. मग तसंच आपण काय केलं इथं, काय केलं, तर ए इंटू एचा स्क्वेअर होतो. त्याचप्रमाणे लॉग ऑफ एक्स मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला. आणि मग लॉग ऑफ यम रेस टू एन इक्वल्स टू एन इंटू लॉग ऑफ यम. हा फॉर्म्युला आपण तिथं अप्लाय केला. कोणता, हा पॉवर रूल आहे. म्हणजेच आपल्याला आन्सर काय भेटलं, 2 लॉग ऑफ एक्स मायनस 2. ठीक आहे. आता बघा त्याच्यानंतर ना नेक्स्ट, आता नेक्स्ट बघा, आता हे काय ना सिक्वेन्स खालीवर झाले. ठीक आहे. त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय होते, माग पुढे येते. त्या असाइनमेंटचा क्वेश्चन वाटतं हा. ठीक आहे. कधी कधी बोर्डला ते होते.
लॉग ऑफ काय दिलेलं आहे आपल्याला, एक्स बेस दिलेला 3 इक्वल्स टू काय दिलेले 5 दिलेले, ठीक आहे. मग बघा आता आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म काय, एक्सपोनेन्शियल फॉर्मनी पण सॉल्व्ह करू शकता, किंवा बघा इथं तुम्ही असं पण करू शकता, लॉग ऑफ एक्स अपॉन लॉग ऑफ 3 इक्वल्स टू काय आलं 5 आलं. कोणता रूल अप्लाय केला, चेंज बेस रूल काय म्हणतो की लॉग ऑफ यम अपॉन ए जर असेल, सॉरी लॉग ऑफ यम ॲट बेस ए जर असेल तर लॉग ऑफ यम लॉग ऑफ ए करू शकतो. मग त्याच्यानुसारच आपण काय केलं, चेंज केलं, ठीक आहे. मग बघा नेक्स्ट लॉग ऑफ एक्स इक्वल्स टू 5 इंटू लॉग ऑफ 3, कारण इकडे डिवाइडला इकडे गेले मल्टिप्लाय झाला, मग म्हणून लॉग ऑफ एक्स इक्वल्स टू लॉग ऑफ 3⁵. मग बघा कोणता रूल, पॉवर रूल काय म्हणतो की लॉग ऑफ m⁴n जर असेल तर ते काय येणार n इंटू लॉग ऑफ m येणार. मग आपण इथं रिव्हर्समध्ये केलं, ठीक आहे. मग बघा आता दोन्ही बाजूचा लॉग काय आहे, ॲज पर द इक्वेलिटी रूलनुसार काय आलं, ठीक आहे. हा जो लॉग आणि हा लॉग काय झाला, कट झाला, ठीक आहे. तर बघा इथं आलं एक्स इक्वल्स टू 3⁵. मग एक्स इक्वल्स टू 3⁵ किती येतं, मग 3चं जर आपण 3⁵ किती येणार 243 येणार, किती येणार 243, ठीक आहे. एक मिनटं थांबा का ते स्क्वेअर घ्यायचं आहे. एक्स इक्वल्स टू 243 आलं, ठीक आहे. तर बघा आपण काय आहे की याला दुसऱ्या रूलनं पण सॉल्व्ह करू शकतो. दुसरा कोणता, एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि लॉगॅरिथमिक फॉर्म, ठीक आहे. तर लॉगॅरिथमिक फॉर्मने बघा आपण तो त्या मेथडने सॉल्व्ह करू, एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि दुसरं कोणतं आहे आपला लॉगॅरिथमिक फॉर्म. बघा हा पेपरला आलेला प्रॉब्लेम आहे. तर इथं दिलेलं आहे लॉग ऑफ 3 इक्वल्स टू एक्स ॲट बेस 5, ठीक आहे. मग बघा आता तर बघा आता आपल्याला इथं एक्सपोनेन्शियल रूल अप्लाय करायचं, एक्सपोनेन्शियल फॉर्म आणि लॉगॅरिथमिक फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म काय राहतो, a⁴n इक्वल्स टू m. मग याचा लॉगॅरिथमिक फॉर्म कसा आहे, लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू पॉवर किती येतं n आहे, ठीक आहे. मग आपण जर कम्पेअर केलं काय भेटलं आपल्याला, a इक्वल्स टू 3, त्याच्यानंतर ना m इक्वल्स टू 5 आणि n इक्वल्स टू एक्स, किती आहे एक्स आहे बघा. मग बघा आता याचं एक्सपोनेन्शियल फॉर्म कसं येईल, तर 3⁵ एक्स इक्वल्स टू m किती इथं 5 आहे, ठीक आहे. मग बघा आता सॉरी mच्या जागेवरती एक्स आहे आणि पॉवरच्या जागेवरती 5 दिलेलं आहे, ठीक आहे. m इक्वल्स टू एक्स काय दिलेलं आहे, एक्स दिलेलं आहे, ठीक आहे. आणि n इक्वल्स टू 5 दिलेले पॉवर. मग बघा इथं हे पण चुकलं. मग बघा 3⁵ काय येणार आहे n किती इथं 5 आहे, इक्वल्स टू काय आलं एक्स. म्हणून एक्स इक्वल्स टू काय येईल, एक्स इक्वल्स टू 3⁵ म्हणजेच काय 243, ठीक आहे. हे काय आन्सर आलं, ठीक आहे. तर बघा आपण किती 12 न्यूमरिकल बघितले जवळजवळ. 1 मिनिट सेव्ह होत आहे, ठीक आहे. तुम्हाला काही डाऊट असलं तर तुम्ही मला विचारू शकता.
बघा आता नेक्स्ट बघा सोल्युशन. आज एवढं एकच न्यूमेरिकल बघू आपण, नंतर बस करू, नंतर बाकीचे नंतरच्या लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. बघा इथं काय दिलेलं आहे, लॉग ऑफ 3 1/3 इक्वल्स टू काय सांगितलं, एक्स. आणि एक्स काय करायचं आपल्याला फाइंड आउट करायचं. बघा आता याला तुम्ही लॉगॅरिथमिक फॉर्ममध्ये एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये कन्वर्ट करा. मग आता काय एक्सपोनेन्शियल फॉर्म, a⁴n इक्वल्स टू m. मग याचा लॉगॅरिथमिक फॉर्म कसा राहील, लॉग ऑफ m ॲट बेस a इक्वल्स टू काय n. ठीक आहे. त्याच्यानंतर याचं काय येईल आता एक्सपोनेन्शियल फॉर्म. तर एक्सपोनेन्शियल फॉर्म याच्या जागेवरती काय दिलेलं आहे, 3 दिलेलं आहे. nच्या जागेवरती काय दिलेलं आहे, एक मिनिट थांबा, कम्पेअर करायला आधी. तर कम्पेअर करताना बघा a इक्वल्स टू किती आहे, 3 आहे. त्याच्यानंतर ना m इक्वल्स टू काय आहे, 1/3 आहे. आणि x इक्वल्स टू n दिलेले आहे, म्हणजेच पॉवर दिलेली आहे. ठीक आहे. आता बघा 3 n किती आहे, n ॲज अ x आहे. ठीक आहे. n काय आहे, x आहे. इथं रिव्हर्समध्ये लिहिलं गेलं, इथं लिहा x. मग 3 किती येणार आहे, आता बघा 3 पॉवर किती इथं x आहे. ठीक आहे. इथं 1/3 mच्या जागेवरती. मग बघा हा जर इथं पॉवर आपण असं कन्सिडर करू, इथं 1 आहे. मग वरती गेल्यानंतर ना काय होईल, 3x इक्वल्स टू 3 - 1 आणि x इक्वल्स टू किती आलं, -1 आलं. ठीक आहे. हे आधी पण सॉल्व्ह केलं वाटतं आपण, डबल झालं आहे. ठीक आहे. असू द्या आता काय तर बघा आपण आज बरेच न्यूमेरिकल बघितले. हे एक डबल झालं तर त्याच्यामुळे सॉल्व्ह केलेलं नाही, तुम्हाला वाटेल सॉल्व्ह केलेलं नाही. ठीक आहे. तुम्हाला जर PDF पाहिजे असेल तर तुम्ही मला टेलिग्राम ग्रुपला मेसेज करू शकता. आणि ज्यांना काही डाऊट असेल तर त्यांनी काय की मला मेसेज करून पण विचारू शकता. माझं त्या स्टार्टिंगचं जे थंबनेल राहतं त्याच्यावरती व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. पण तुम्हाला जर टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर त्याची जी डिस्क्रिप्शन राहते ना त्याच्यामध्ये त्याची लिंक पण दिलेली आहे. त्याच्यावरती क्लिक केलं की डायरेक्ट तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईन होणार आणि तुम्हाला त्याच्यात PDF भेटणार. ठीक आहे. नाही तर तुम्ही मेसेज करून पण मला सांगू शकता की मला PDF पाहिजे म्हणून. ठीक आहे. तर उद्याचं बाकीचं जे नेक्स्ट न्यूमेरिकल्स बघा, आता खूप न्यूमेरिकल आहे पुढं. सोपे न्यूमेरिकल आहे. पेपरमध्ये 4 किंवा 2 मार्कासाठी प्रश्न येतो कंपल्सरी. 2 मार्कासाठी एकदम सोपा प्रश्न येतो सिंगल फॉर्म्युल्यावरती, आणि 4 मार्कासाठी 2 ते 3 फॉर्म्युल्यावरती सोपा प्रश्न येतो. ठीक आहे. तर आता भरपूर न्यूमेरिकल आहे अजून पुढं, आपण ते सॉल्व्ह करणार आहे 1 बाय 1 सगळे. बाकीचं आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ठीक आहे. जर तुम्हाला काही अडचण असलं तर तुम्ही विचारू शकता. बघा याच्यामध्ये फक्त 7 किती आय थिंक 8 फॉर्म्युले येते. 8 पण नाही, ते 4च फॉर्म्युले आहे मेन. बाकीचे सगळ्या काय आहे ट्रिक्स आहे. ट्रिक म्हणजे की लॉग ऑफ a ॲट बेस a म्हणजे काय, कुठल्या पण नंबरचा जर लॉग घेतला तर तो काय राहणार आहे, 1 राहणार आहे. हे 2 फॉर्म्युले नाही, हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे, हा पण फॉर्म्युला आहे आणि हा पण फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आणि हा एक्सपोनेन्शियल फॉर्म, लॉगॅरिथमिक फॉर्म. तुम्हाला जर हे 5 गोष्टी येत असल्या तर पूर्ण लॉगॅरिथम येईल. ठीक आहे. हे 5 महत्त्वाचे, बाकी काही सोपं आहे. ठीक आहे. तुम्हाला काही डाऊट असला तर विचारू शकता. ठीक आहे. मग आपण बाकीचं नेक्स्ट लेक्चरला बघू.